जय गजानन माऊली भटकंती विथ नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। शेगाव दर्शन भाग 4 या व्हिडिओमध्ये आपण शेगावमधील आनंद विहार भक्तनिवास व विसावा भक्तनिवासबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। या अगोदर आपण शेगाव दर्शन भाग 1 मध्ये गजानन महाराज समाधी मंदिर, शेगाव दर्शन भाग 2 मध्ये 4 धामवनाक झरी मंदिर तसेच शेगाव दर्शन भाग 3 मध्ये श्री महालक्ष्मी मंदिर या सर्व विस्तृत व्हिडिओ बनवले आहेत, ते पण नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहता येतील। आता आपण आनंद विहार भक्तनिवासात पोहोचलो आहोत। येथील स्वच्छ सुंदर हिरवागार परिसर पाहून मन एकदम प्रफुल्लित होऊन जाते। समोरच आपल्याला भव्य अशी विठुरायाची मूर्ती दिसत आहे। त्याच्याच बाजूला रूम नोंदणी कार्यालय आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे रूमसाठी बरीच वेटिंग होती। शेगावमध्ये मंदिर परिसरात 2 भक्तनिवास आहेत आणि श्री मंदिरापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर आनंद विहार आणि विसावा असे 2 भक्तनिवास आहे। आनंद विहार भक्तनिवासमध्ये भक्तनिवास क्रमांक 1 ते 11 AC रूम 3 बेड 900 रुपये, तर कूलर रूमचे 750 रुपये, तसेच 4 बेड AC रूम 950 तर कूलर रूमचे 850 रुपये आहे आणि 6 बेड कूलर रूमचे 950 रुपये आहेत। सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी तसेच मे महिन्याची गरमी, त्यामुळे बरेचसे भाविक AC रूमसाठी प्राथमिकता देत होते, पण AC रूम कमी असल्यामुळे कूलर रूम घ्याव्या लागत होते। 1.5 तास वेटिंग नंतरही AC रूम उपलब्ध नसल्यामुळे आम्ही 850 रुपयात 4 बेड कूलर रूम घेतली। समोर आपल्याला श्री मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमांचा फलक दिसत आहे। आध्यात्मिक केंद्र आनंद सागरचा काही भाग सुरू करण्यात आला आहे। आनंद विहार व विसावा भक्तनिवासमध्ये भाविकांसाठी निःशुल्क बससेवा आहे। ही बस आपल्याला निःशुल्क श्री मंदिर, रेल्वे स्टेशन व बस स्टँडवर सोडते। तसेच आपण श्रीचे दर्शन झाल्यावर मंदिर परिसरातील पार्किंगमधून आपल्याला आनंद विहार व विसावा भक्तनिवास येथे या
चला आता मी तुम्हाला आमची रूम दाखवतो आहे। चार बेडची रूम अतिशय स्वच्छ नीटनेटकी ऐसपैस अशी आहे। रूममध्ये कूलर, पंखा आणि कपडे व बॅगा ठेवण्यासाठी कपाट सुद्धा आहे। बाथरूम आणि टॉयलेटही क्लीन आहे। सर्व भक्तनिवासांमध्ये माफक दरात चहा, नाश्ता व जेवणाची उत्तम सोय आहे। अल्पोपहार सकाळी 8 ते 10, दुपारी 4 ते 7 अशी वेळ आहे। तर जेवणाची वेळ सकाळी 11 ते 2 आणि सायंकाळी 7 ते 10 आणि चहा, दूध, कॉफी सकाळी 6 ते रात्री 10 अशी वेळ आहे। बाजूच्या काउंटरवरून लाईनमध्ये उभे राहून पैसे देऊन आधी टोकन घ्यावे लागते। ₹60 भोजनाची अनलिमिटेड थाळी मिळते। बाहेर चप्पल स्टँडवर पादत्राणे काढून प्रसादालयाच्या हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था आहे। जेवणामध्ये 2 भाजी, वरण भात, चपाती, शिरा आणि लोणचे मिळते। जेवणाची क्वालिटी फार छान आहे, मन अगदी तृप्त होऊन जाते। आनंद विहार भक्तनिवासाप्रमाणे 20वा भक्तनिवासही फार छान आहे। आता मी तुम्हाला 20वा भक्तनिवासाची माहिती देत आहे। 20वा भक्तनिवासमध्ये कूलर रूम, साधी रूम आणि हॉल म्हणजे डॉर्मेटरी आहे। येथे AC रूम नाही। कूलर रूम 4 बेड ₹620, साधी रूम कॉमन बाथरूम 3 ते 6 बेड ₹250, तर हॉल हा 15 बेडचा आहे, त्याचा चार्ज ₹60 बेड असा आहे, त्यालाही कॉमन बाथरूम आहे। म्हणजे एक व्यक्ती ₹60 सुद्धा भक्तनिवासात राहू शकतो। रूमसाठी आपल्याला ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड आवश्यक आहे। अशा प्रकारे मी तुम्हाला दोन्ही भक्तनिवासांची संपूर्ण माहिती दिली आहे। तरी अजून तुम्हाला काही माहिती किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा, मी त्याची माहिती देईन। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सर्वांना सुखी, आनंदी, निरोगी आयुष्य लाभो हीच गजानन महाराज चरणी प्रार्थना। जय गजानन, श्री गजानन।